तर मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करणाऱ्यावरील बंदी जी आहे ती उठवली। मात्र समुद्रात पीओपी मूर्तीच्या विसर्जनास मनाई करण्यात आली आहे। लालबागच्या राजापासून दरवर्षी पीओपीची मूर्ती असते आणि खरं तर यावर्षी सर्वांत संकट होतं सणावरती, पण ते संकट दूर होईल अशी आशा सर्व व्यक्त करतायत। काय तुमची प्रतिक्रिया कोर्टाचा निर्णय आल्यानंतर? सर्वप्रथम मी हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा आभार मानतो। तसंच ज्यांनी आम्हाला आशिष शेलार साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब, ह्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो। कारण इतक्या वर्षाचं म्हणजे आज हे 1 वर्षाआधी असं नाही, मागीपासून आम्ही भरपूर त्रास सहन करत होतो। अजूनही आमच्या मूर्त्या जागेवर आहेत, पण इतक्या वर्षाचं जे कुठेतरी बर्डन होतं की दरवर्षी गणपती आला की पीओपीचं इश्यूज चालू व्हायचे की बाबा पीओपी गणपती करायचे नाही, विसर्जन नाही, अमुक नाही तमुक नाही। पण आज कुठेतरी एक ऐतिहासिक निर्णय झाल्यासारखा आहे की आज जो आम्हाला न्याय मिळाला आहे आणि सत्याचा विजय झाला आहे थोडक्यात म्हटलं तर। मागीच्या टायमाला जो म्हणजे जी परिस्थिती ओढवली तीच आता परत ओढवली जाते का, ह्या संभ्रमात मूर्तिकार देखील होते, मूर्तिकारांनी तयारी देखील केल्या कारखान्यांच्या, आणि कुठेतरी एक ती संभ्रमावस्था असते की बाबा काय होईल काय नाही। एका प्रकारचा दिलासा आम्हाला 5 मेला मिळालाच होता। एकतर मी सगळ्या मूर्तिकारांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांनी संयम ठेवला या विषयावरती। कारण की कोणीही जसं आपण धर्मांतरण करण्यासाठी किंवा धर्माचा विषय घेतल्यानंतर उद्रेक होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात किंवा आंदोलन होतं, ते न करता ऑफिशियली जे आम्हाला पाहिजे होतं, जे हवं होतं ते मिळालं। कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।